तुम्हाला लाईट जोडून देतो, मला निवडून आणा 8 दिवसात लाईट जोडून देतो, पाणी कनेक्शन देतो. ते निवडून आला ते फिरकलंच नाही इकडे. 5 महिन्यापासून पाणी नाही. कशामुळे नाही काय सांगतात? ते गॅस कनेक्शन आल्यामुळे पाणी हे तुटले, त्याचे कनेक्शन तुटले. गॅस पाईपलाईनवाले सगळे पाईप फोडून टाकलं. गॅस पाईपलाईन म्हणतात की नगरपालिकेचं काम, नगरपालिका म्हणते की गॅस पाईपलाईन भरून देते. मुलं लहान लहान आहे, साप ते सगळं फिरत्यात. आता बरोबर ह्याच्या आधी तर पाणी मध्यरात्रीच येत होतं, आता ते पण बंद झाले पाणी. नमस्कार. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामधून कृष्णा नदी तुडुंब भरून वाहते. परंतु याच सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा हा जो वॉर्ड क्रमांक 18 आहे, त्या वॉर्ड क्रमांक 18 म्हणजे धामणी म्हणून एक गाव आहे, त्या गावाच्या लागूनच हा वॉर्ड क्रमांक 18 मधला हा आता भाग आहे. आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून नळाला पाणी येत नाही आहे. या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं टँकरनं पाणी पुरवठा केला जातो, परंतु तोही अपुरा पाणी पुरवठा केला जातोय. आत्ताच महानगरपालिकेचा टँकर येऊन गेलाय आणि तोही अर्धाच होता. त्यामुळं या ठिकाणी राहणारी जी कुटुंब आहेत त्या कुटुंबांना पाण्याची तीव्र टंचाई सध्या भासते. आपण सध्या या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्याबरोबर अनेक भगिनी आहेत, आणखी काही इथले स्थानिक नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मावशी जरा पुढे या. किती दिवसांपासून हा पाणी पुरवठा होत नाही? 5 महिने झाले. बर. 5 महिन्यापासून पाणी नाही. कशामुळे नाही काय सांगतात? ते गॅस कनेक्शन आल्यामुळे पाणी हे तुटले, त्याचे कनेक्शन तुटले. 5-6 महिन्यापासून पाणी नाही. त्याच्या आधीपासून नाहीच आहे, पण ते आता थोडं येत होतं, ते पण बंद झाले आता. तुम्ही काय पाठपुरावा केला? काय केलं की आम्ही मीटिंग घेतली, सह्या दिल्या, सगळं केलं. महानगरपालिकेला काय पाहिजे ते सगळं दिले. नुकतीच महानगरपालिकेची निवडणूक झालेली आहे. नवीन नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत. 3-4 काय सांगाल? हा, सांगितले 8 दिवसात तुम्हाला लाईट जोडून देतो, मला निवडून आणा 8 दिवसात लाईट जोडून देतो, पाणी कनेक्शन देतो. ते निवडून आला ते फिरकलंच नाही इकडे. आता काय मागणी करणार आहे? आम्हाला पाणी पाहिजे, लाईट पाहिजे. रोडवर अंधारात आम्ही जातो येते. मतं मागायला आली होती, आता येत नाहीत. परत येतील की, परत वेळ असते की, आणि 5 वर्षांतर येतीलच की. खरं तर नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. कारण इथं मतं मागायला नगरसेवक आलेले होते. नुकतीच गेल्या 4-5 महिन्यांपूर्वी या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक पार पडलेली आहे आणि त्यावेळी मात्र या ठिकाणी अनेक आश्वासनांचा वर्षाव करण्यात आलेला होता, परंतु ते आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत. काय सांगाल, काय आता अडचण येते तुम्हाला? काय पाण्याचीच आणि लाईटची काही सोय सुद्धा नाहीये. मुलं लहान लहान आहे, साप ते सगळं फिरत्यात. आता बरोबर ह्याच्या आधी तर पाणी मध्यरात्रीच येत होतं, आता ते पण बंद झाले पाणी. आता कसा पाणी पुरवठा तुम्हाला होतोय? आता टँकर नेते, ते पण अपुराच पाणी पुरवठा आहे. कसं पाणी? आता हे आपण इकडे बघू शकताय, इथं बॅरेल, अशा तऱ्हेचे बॅरेल आहेत. प्रत्येक घराचा एक बॅरेल आहे आणि इथं चौकामध्ये मध्यवर्ती ठिकाणी आलेले आहेत. इथं भांडी बघू शकताय. टँकरची वाट बघत या ठिकाणी या भगिनी आपल्या उभ्या असतात आणि दिवसभर काम करून आपल्या घरासाठी त्या खपत असतात आणि पाण्याची वाट बघताना सुद्धा त्यांना या कामावर कधी कधी खाडं करावं लागतंय. आपल्याबरोबर आणखी काही मावशी आहेत. काय अडचण असते येते? पाण्याचीच काय अडचण आहे. पाणी, लाईट काय नगरसेवकांकडे काय मागणी करणार आहे? पाण्याचीच की, पाण्याची, लाईटीचं. लाईट 5 महिने झालं पाणीच नाही आमच्याकडे. गेल्या 5 महिन्यांपासून या ठिकाणी पाण्याची दुरावस्था आहे. आपल्याबरोबर इथले काही तरुण कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, किती दिवसांपासूनचा हा हे आहे? मी इथं 5 ते 6 महिने झाले पाणी पुरवठा नाही. मी इथं पाठपुरावा करून सगळ्या नागरिकांची भेट घेतलं, त्यामुळे ते सगळं महापूर्ण पत्र पास केलं. पत्र दिलं. कशामुळे पाणी येत नाही? कारण महापालिकेचा हा वॉर्ड आहे, महापालिकेच्या क्षेत्रामध्ये हा तुमचा भाग येतोय आणि तरी सुद्धा नदी आपल्या शेजारून वाहत असताना इथल्या नागरिकांच्या मात्र घशाला कोरडं पडले. गॅस कनेक्शनमुळे गॅसला पत्र दिलेलं आहे. बर. तरी मी काम करतो म्हटलं, ते महानगरपालिका त्यांनी याच्यानंतर गॅसला काम करणार, त्यांनी गॅसला मागबाली करणार कोणा जागेच, त्यामुळे मी इंडियन काय घेणार. मग आता कसा पाणी पुरवठा होतोय? तो पुरेसा होतोय का? काय टँकर ते टँकरचा अर्धा येतो, थोड्या लोकांना मिळतो, थोड्या लोकांना मिळत नाही. किती लोक अशी इथं बाधित आहेत? कमीत कमी इथे 20-25 घर आहेत. 20-25 मध्ये 15 घर तर मिळतात, 10 घर तर पाणी मिळत नाही. बरोबर.
काय सांगाल तुम्ही कशी अडचण आता सध्या भासते? पाणी सध्याला आता इथं भरपूर टंचाई पाण्याची. पाणी दररोज माणसांना पलीकडे ग्रामपंचायत आहे ना, तिथून पाणी आणावं लागतं लोकांना. दररोजचा त्रास आहे लोकांना. दररोज लोक कामाला जायला सोडून नुसतं पाणीच भरत बसायचं काम चालू आहे. त्याच्यासाठी पाठपुरावा सगळं नगरपालिकेला वगैरे केला, पण तिने काय त्यावरती दाद घेत नाही आहे. आणि ती गॅस पाईपलाईनवाले सगळी पाईप फोडून टाकल्यात. गॅस पाईपलाईन म्हणतात की नगरपालिकेचं काम आहे, नगरपालिका म्हणते की गॅस पाईपलाईन भरून देते. पण या यासाठी सगळं हे सांगून सुद्धा त्यांनी ते काय लक्ष दिलेलं नाही. हे 2 महिने झाली गोष्ट सांगून. नुकतीच त्यासाठी आम्ही निवडणूक त्यांना झालेली आहे, नोटीस काय दिली, सांगाल? निवडणूक झालेली आहे, नगरसेवक आलेले आहेत, 4 नगरसेवक प्रत्येक प्रभागामध्ये आहेत. काय त्यांच्याशी पाठपुरावा झाला? काय बोलला काय बोललो की काय त्यांच्यावर वारंवार संवाद करतो आम्ही फोनवरती वगैरे. त्यांनी येऊन इथं बघतो म्हणून सांगतात, पण कोणी येत नाही. म्हणजे आणि इतर वेळेस फोन तर उचलायचं बंदच केले त्यांनी. त्यामुळे आता कोण त्यांच्याकडे लक्ष दिलं म्हणजे विचारायला जात नाही. डायरेक्ट लोक जातात महानगरपालिकेला विचारतात, किंवा पाणी पुरवठा करणारे अधिकारी आहेत, जाधव साहेब आहेत, आपले सुर्णे साहेब आहेत, त्यांना विचारतात. पण त्यांनी त्यापुरतं तेवढेच पाण्याची टँकरची सोय करतात. ते पण 4-5 दिवसातून एकदा टँकर येते. ती पण येते, ती कमी येते. आता इथं त्याच्यासाठीच भांडणं चालू होती की पाणी आम्हाला मिळालं नाही. आता बरेचसे लोकांना पाणी मिळालं सुद्धा नाही वगैरे, सगळं रिकामच पडलेलं आहे लोकांना. काय सांगाल? निवडणुकीच्या अगोदर जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी अनेक आश्वासनं दिली असतील. काय आश्वासन होते आणि त्याचा पूर्तता होते? आश्वासनं सांगितले होते आम्हाला, तुम्हाला रस्ते मिळतील, गटारी होतील, पाणी मिळेल, लाईटची सोय होईल. त्यातली एकही गोष्ट झालेली नाही. किती दिवस झाले महापालिकेची निवडणूक? झाले 4 महिने झाले. गेल्या 4 महिन्यांपासून या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक झालेली आहे. त्यावेळी मात्र अनेक आश्वासनांचा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे. खरं पाहायला गेलं तर हा महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये हा भाग येतोय. 15 ते 20 घरं आहेत आणि बाजूलाच धामणी म्हणून गाव आहे, तिथं ग्रामपंचायतीचं राज्य आहे. आणि त्यामुळं या दोन्ही वादातून सुद्धा हा प्रकार घडलेला असू शकतोय. कारण महानगरपालिकेकडं त्याचा क्षेत्र आहे की ग्रामपंचायतीकडं. आणि त्याशिवाय इथं जी गॅस पाईपलाईन जी काढलेली आहे, ती गॅस पाईपलाईन काढताना नळ कनेक्शन मात्र खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुटलेली आहेत. आणि त्यामुळंही या ठिकाणी ही समस्या निर्माण झालेली आहे. पण तरीसुद्धा महानगरपालिकेच्या ज्या इच्छुक जे विद्यमान नगरसेवक आहेत, त्यांनी ज्यावेळी या ठिकाणी मतदान मागितलेलं होतं त्यावेळी अनेक आश्वासनं दिली होती. त्या आश्वासनांची पूर्तता करणं आता खरं तर त्यांचं काम आहे. आणि ती पूर्तता त्यांनी करावी अशा तऱ्हेची मागणी इथल्या नागरिकांकडून होते. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.